पण हल्ली आपलं तंत्रज्ञान किंवा टेक्निकल भाग इतका पुढे पुढे फास्ट जातोय. मोबाईलचा वापर पण दर दिवसाआड काही ना काहीतरी नवीन येत राहतं, बरोबर की नाही? आणि मग काही गोष्टी ज्या असतात अशा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी त्या हळूहळू बाजूला सरतात. असंच ह्या सीडीचं झालेलं आहे. कुठेतरी ह्या सीडी खूप चांगल्या प्रकारे वापरल्या जायच्या, पण आता अशी वेळ आलेली आहे की आता त्या मात्र बाजूला पडलेल्या आहेत आणि त्याच्याऐवजी आता तुमचं पेन ड्राईव्ह किंवा मोबाईलमध्ये डेटा जो असतो तो इतका वाढलेला आहे की त्याच्यात मोबाईलमध्ये सगळं साहित्य तुमचं जी माहिती आहे ती सर्व माहिती त्या ठिकाणी भरून ठेवता येते आणि त्यामुळे ह्यांचं काम बाजूला झालेलं आहे. मग आता ह्यांचं काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. आता तुम्हाला सांगू, तुम्ही ज्या ज्या कृती आणि जे जे उपक्रम करता आणि ज्या ज्या गोष्टी करता ते मी कोणाला सांगत असते आणि ते सांगताना ते जे ऐकतात ना ते सगळे तुमचं कौतुक करतात आणि कौतुकापोटी का असे ना काही लोक तर तुमच्यासाठी असंच काहीतरी भेट म्हणून पाठवत असतात. एका ठिकाणी मी गेले होते ज्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीने, मी नाव नाही सांगणार त्यांचं, त्या खूप छान अशा व्यक्ती आहेत, खूप मोठ्या आहेत मनाने पण आणि कर्तृत्वाने पण अनुभवाने पण त्यांना कुठेतरी तुमचं कौतुक वाटलं, मी सांगितलं ते, आणि म्हणून त्यांनी तुमच्यासाठी म्हणून ह्या सीडीचा काहीतरी उपयोग तुम्ही कराल असा त्यांना विश्वास निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी तुमच्यासाठी ह्या सीडी पाठवलेल्या आहेत. ह्या सीडीपासून आपल्याला छान छान वस्तू बनवायच्या आहेत. आता ह्या सीडीचा उपयोग तुम्हाला कुठे सीडी प्लेअर मध्ये करता येत नाही कारण आता सीडी प्लेअर राहिलेले नाही. पण हे जे आहे ही वस्तू काय आहे, टिकाऊ स्वरूपाची आहे, पण त्याचा उपयोग राहिलेला नाही. आणि आपण काय करतो, ज्या टाकाऊ झालेल्या गोष्टी आहेत त्याचा आपण टिकाऊ स्वरूपाच्या काहीतरी वस्तू बनवत आहोत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला ह्या सीडी वाटणार आहे. तुम्ही घरी न्यायचा, त्याचा विचार करायचा आणि त्या वस्तूपासून, ह्या टाकाऊ वस्तूपासून अशा छान छान टिकाऊ वस्तू तयार करायच्या आहेत. रेडी आहात? ओके, येस.